रामकृष्ण हरी मंडळी. तर काल शिवलेल्या ब्लाउजांचं प्राईस किती मी घेतलेली आहे आणि अर्जंट चार्जेस किती त्याच्यावर लावलेली आहे मी तुम्हाला बोललेली की फुल व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून. आणि चला जाणून घेऊया. आणि मी किती एका ब्लाऊजला किती रुपये शिलाई घेतली आणि त्याच्या मागे एक्स्ट्रा चार्जेस किती लावलेली आहे ते सांगते तुम्हाला. आणि प्रत्येक ब्लाऊजची मी शिलाई सांगते, त्यानुसार तुम्ही प्लस करून मग मला सांगा माझं किती रुपयाचं काम झालेलं आहे. आणि प्लस साडीला पण पिकोफॉलला किती रुपये घेतलेले आहे तेही सांगते तुम्हाला. आणि त्याच्यावरून तुम्ही गेस करा की किती रुपयाचं माझं काम झालेलं आहे. तर असे हे 3 साड्या होते. एका साडीचे 60 रुपये घेतलेले आहे, 2 साड्यांचे 70 रुपये घेतलेले आहे. कारण का त्याला दोन्ही बाजूनी मला सुईधाग्याने हातकाम करायचं होतं, म्हणजे पूर्ण काहीच हातशिलाई होती. त्याच्यामुळे मी 70 रुपये घेतलेली आहे, कारण की खूप वेळ जातो हाताने वरून खालून फॉल लावायला. तर ह्या ब्लाऊजची घेतलेली आहे मी शिलाई 400 रुपये. ह्याची 450 रुपये घेतली असती, पण जाऊ दे म्हणलं हेवी वर्क एवढं काही नाही आहे, म्हणून मी ह्याचे पण 400 रुपये घेतलेली आहे. आणि त्याच्यात नॉड मी माझ्याकडूनच लावलेली आहे. तर 350 रुपये अशी शिलाई मी घेत असती, तर एक्स्ट्रा चार्जेस असं मी 50 रुपये लावलेली आहे. नॉडला धरून मला 40 रुपये एक्स्ट्रा बसले, पण जाऊ दे बोलली. आणि ह्याचे पण मी 400 रुपये घेतलेली आहे, कारण की साधं सिंपलच होते म्हणलं, एक्स्ट्रा पण घेऊन आपल्याला काही तेवढे परवडत नाही, तर म्हणजे त्यांना पण बरोबर वाटत नाही द्यायला, आपलं पण घ्यायला बरोबर वाटत नाही, म्हणून मी 400 रुपयेच घेतलेले आहे. आणि नॉड आणि लेस त्याला तेवढे ॲड केलेली आहे माझ्याकडून मी. आणि हे छोटे स्लीव्स आहेत, तरी पण मी म्हटलं 400 रुपये घ्यावं ह्याच्याकडून ह्या ब्लाऊजला पण. कारण का ते दोन्ही फुल स्लीव्स होते, हे शॉर्ट स्लीव्स होते, तरी पण ह्याला मी 400 रुपये घेतलेली आहे. कसे वाटले तुम्हाला ब्लाऊज नक्की कमेंटमध्ये सांगा. दिवसभर कमाई करा आणि संध्याकाळी गमाई करा, हे वाक्य मला अगदी सूट होतंय असं मला वाटतंय बरं का. कारण की मी काल सगळं काम झाल्यावर बाहेर गेलेली, थोडंसं मार्केटमध्ये जाऊन यावं म्हणली. आणि मला तितक्यात गळ्यातले वगैरे छान असं दिसले होते. म्हणलं चला एखादी बघावं म्हणून एकाच्या ऐवजी 2 घेऊन आले, पण एकामध्ये मन समाधान झालेलंच नाही माझं. तर ते कसे आहेत ते सांगते तुम्हाला. तुम्ही सांगा कसे आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये मला. आणि त्याची प्राईस पण सांगते तुम्हाला. हे आहे मंगळसूत्र, मिनी गंटन टाईप आहे. डिझाईन कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्याची प्राईस पण मी सांगते तुम्हाला. हे सहज वर्षभर तरी काहीच होत नाही, याला कलर वगैरे काहीच डाऊन होत नाही ह्याचं. आणि हे मी 4th टाईम आणलेली आहे, म्हणजे 4 वेळा मी वापरून झालेली आहे. त्याच्यामुळे मला खूप ह्याची क्वालिटी आवडती आहे. 200 रुपयाला ह्याची प्राईस आहे. आणि ह्याच्यामध्ये लॉंग पण आहे, तर पण लॉंगची प्राईस जास्त आहे. तर असं हे पेंडेंट पण आणून घेतलेलं आहे, पेंडल मी. आणि हे पेंडल मला 180 रुपयाला भेटलेलं आहे. पण हे पोतच मला महाग बसत होती, 250 रुपयाला एक पोत बसत होती, म्हणून मी पोत काही घेतली नाही. मग घरी आल्यावर माझ्याजवळ असे काही घरातले काळेमणी होते, मग मी अशी काही वळून घेतलेली आहे. एकदम सुंदर असं पेंडल आहे. मला कलर पण आवडला आहे, ह्याचा युनिक कलर दिसतोय थोडासा. आणि फुल स्टोन वर्क आहे, स्टोन पण ह्याचे गळणार नाहीत असं वाटते मला. ह्याच्यावर हे बघा इयरिंग्स पण दिलेले आहेत. हे बघ किती सुंदर असे इयरिंग्स आलेले आहेत. आणि व्हिडिओच्या लास्टमध्ये मी ह्याचे फोटो पण क्लिक घेऊन ह्याचे छान असं फोटो सेंड करून ठेवते. आणि त्याच्यावर पण तुम्ही बघा किती सुंदर असे वाटते. तर आणि गळ्यातले कसे वाटले तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, की स्वस्त बसले का महाग बसले मला हे पण सांगा. मला तर वाटत नाही महाग बसलेत असं म्हणून, कारण की आहे वर्षभर टिकाऊ वस्तू आहे, तर ठीक आहे किंमत असं वाटते मला. कारण की 50-60 रुपयाचे आज घातले की 2 दिवसाला लगेच असं पूर्ण कलर उतरून जातो. त्याच्यामुळे हे 200 रुपयाला काही महाग वाटत नाही, पण वर्षभर टिकतं हे मला माहिती आहे, कारण की मी आधी यूज केलेली आहे म्हणून म्हणते.